नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सध्या दुपारची वेळ आहे आणि बाहेर एकदम कडकडीत असं ऊन पडलेलं आहे। तर आपण आज कडकडत्या उन्हामध्ये पोटाला थंडावा मिळण्यासाठी आज मँगो लस्सी तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आता बघूया। तर इथे या ठिकाणी आपण 2 ग्लास दही घेतलेला आहे, 2 मँगो घेतलेले आहेत, 1 वाटी साखर आहे आणि अर्धी वाटी दूध आहे। तर सुरुवातीला आपण मँगोची प्युरी तयार करून घेऊया। ज्या प्रकारे आपण रस करतो आंब्याचा त्याप्रमाणे आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे। अगोदर बघा, अशा प्रकारे मी मँगो पल्प काढून घेतलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊया। यामध्येच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। यामध्ये दूध टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये आईस क्यूब नसतील तर मग थंड पाणी टाकलं तरी चालेल। मँगो लस्सी घट्टसरच असते, जास्त पातळ नसते, त्यामुळे जास्त घट्टच ठेवायची आहे। तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। बघू शकता एकदम दाटसर आपली लस्सी तयार झालेली आहे। आता आपण लगेच सर्व करायला घेऊया। बघू शकता आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे। अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही लस्सी तयार होते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।